एक महिना झाला या पॅच हा पॅचला कमीत कमी 2-2.5 महिने झाले या पॅचला. या आता कमिट केला तो पण रात्री ट्रॅफिकमुळे रोज संध्याकाळी 3 तास रोज इथे 3 तास ट्रॅफिक असते. आरामशी मारला किती एकच दिवस ठरवलं तर एकच दिवसात मारू शकतो का? एवढा मोठा ठेकेदार आहे ना तुम्ही, त्याला तेवढा मोठा काम दिलं, तेवढा मोठा ठेकेदार आहे. हा त्याला विचारा ना कोण आहे जनता जिजाऊचा ठेकेदार कोण आहे? आलू बोलण्याची क्षमशीलता संपलेले साहेब. आलू नाही तुम्हाला मसाला टाकून मारायला पाहिजे. आलू सोडायला सोडून द्या. संपलेले आता विषय नीट बोलायचा विषय संपलेला आहे. लक्षात ठेवा. आले तर का वेगबाणी केलेला आमच्या तुम्ही आमच्या नोकर आहेत. तुम्ही आमचे नोकर आहेत. नोकर आहेत तुम्ही नोकर आहेत. आमचे नोकर आहेत. तुम्हाला काय भाषा वापरायची आहे? काय भाषा पद्धत आहे का? काय भाषा वापरायची आहे? ठेकेदाराचा माणूस आणून नाही तर विषय ज्या ठेकेदाराचे तुम्ही गुलाम आहेत त्या ठेकेदाराचे गुलाम आहेत ना तुम्ही. जिजाऊच्या ठेकेदाराचे तुम्ही गुलाम आहेत म्हणून काम होत नाही. पण 1 महिना झाला ना, 1 महिना झाला खोदून टाकला. का करत तुम्ही काम? आलू बोलाय नाही संचित संपलेलंच आहे. कपडे काढून मारू, कपडे काढून मारू, कपडे काढून. लक्षात ठेवा. आम्ही रोज या रस्त्यात प्रवास करतोय. रस्ता झालेले बोलायचं का नाही? त्यांचंच ऐका म्हणजे तुम्ही काय तुमचंच ऐकत आलो ना. आम्ही आंदोलन केलं तुमचंच ऐकत आलो. तुमच्या दासवताला घेतली तेव्हा तुम्हाला अटॅकचा प्रॉब्लेम होता, तुमचा अंग कापत होता, तुमची तब्येत बरी नव्हती. बॅनर लावणार होते ना. कुठे लावले बॅनर तुम्ही? ज्या ठेकेदाराला काम दिलं बॅनर लावला. एक बॅनर लावला, बोर्ड लावला कामाचा. नाही मला 1 मिनिट जरा आता मला एक सांगा, इथं आता तुम्ही किती टेंडर झालेत आपले मला ते सांगा. 3 टेंडर झाले. कुठून झाले? डाकली स्टॉप पॉलिसी नाही तर काय? तुम्ही तुमचा भिवंडी टेंडर घेतलं काम करून. ही जी टेंडर बघा साहेब, चुकीचा वाड्यामध्ये जनावरं राहतात का? माणसं राहत नाहीत का वाड्यामध्ये? मला एक सांगा, तुम्ही डाकली वाड्याला इथून घेतला आणि तुम्ही भिवंडीपर्यंत कामात 3 टेंडर घेतले. म्हणजे वाड्यामध्ये जनावर मंजूर होऊ द्या. तुम्ही केले ना चॅनल, तुम्ही दिले ना. ऐका सगळ्या रस्त्यावर टाकलेलं तुम्ही तुमचा चॅनल भिवंडीपर्यंत घेतलाय. ऐका तो जर काम करतो ना त्याची तुम्ही आता बोला. आता बोलायला पाहिजे का थांबलाय तो उत्तर देईल ना. चालू करायचं मी सांगतो पहिल्यांदा